हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आजचा दिवस अतिशय पवित्र आणि प्रेरणादायी आहे. आज गुरुपौर्णिमा आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरूंप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. आपली जी भारतीय संस्कृती आहे ना, भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं. कारण गुरु आपल्याला फक्त शिक्षणच नाही तर योग्य विचार, संस्कार आणि जीवन जगण्याची सुद्धा प्रेरणा देत असतात. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूंना नम्र अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेत असतो. आजच्या व्लॉगमध्ये आपण देवपूजा पाहतोय. नंतर मग जे आपले काही गुरुप्रती असतात त्यांच्याविषयी आदर आणि आजच्या या दिवसाचं महत्त्व सुद्धा मी तुम्हाला सांगते आणि आजचा दिवस मी कसा साजरा करते हे सुद्धा तुम्ही पाहणार आहात. चला तर मग सकारात्मक भावनेने आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात करूया. आजचा दिवस खूप छान असल्यामुळे आज मी पुरणपोळीचा बेत करायचा ठरवलेला आहे. सर्वात अगोदर मी डाळी टाकल्या होत्या उन्हाला आणि छानपैकी आता त्या सुकत आलेल्या आहेत. थोड्याशा ओलसर वाटत होत्या त्या डाळी, म्हणून म्हटलं की चला आता आपण हवेशीर टाकूया. कारण महिन्याचा किराणा एकदम भरला ना की डाळी एकदम भरल्या जातात. मग त्या व्यवस्थित साफ करून थोडंसं त्याला ऊन देऊन मग नंतर डब्यामध्ये भरल्या ना मग छान राहतात. त्याच्यामुळे मग मी आता असं त्याला ऊन देऊन ठेवणार आहे थोडंसं. आज मी साडी वेअर केलेली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज म्हटलं की चला आज साडी नेसूया. छानशी अशी साडी वेअर केली. त्यानंतर मी किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मग मी अ, डाळ शिजायला घालणार आहे. कारण आज गुरुपौर्णिमा आणि छानसं काहीतरी गोड घरात झालं पाहिजे, म्हणून मग म्हटलं की पुरणपोळीच बनवूया. वेगळं काही बनवण्यापेक्षा पुरणपोळी पण खूप दिवस झालं बनवलेली. पुरणपोळीची डाळ मी शिजण्यासाठी कुकरमध्ये टाकली. त्यानंतर मग आता गूळ आता बारीक करून घेणार आहे. पीठसुद्धा मी मळून ठेवलेलं आहे. पीठ असं मळून ठेवलं ना की पुरणपोळीसुद्धा खूप छान येते. पुरणपोळीचं जे सारण असतं ना त्याच्यासाठी आपल्याला वेलची पूड, जायफळ पूड हे सगळं लागणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आता बारीक करून घेऊया. नेहमी मी बारीक करून ठेवत असते, पण आता माझं संपलेलं आहे आणि नेमकं आजच संपायचं होतं त्याला. तर आता ते सुद्धा मला बारीक करून घ्यावं लागेल. पहिल्यांदा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते, कारण जायफळ डायरेक्ट मी ह्याच्यात टाकत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये. मिक्सरचं भांडं खराब होतं, म्हणून खलबत्त्यामध्ये अगोदर थोडंसं बारीक करून घेते आणि त्यानंतरच मग मिक्सरमध्ये पुन्हा फिरवणार आहे. मिक्सरमध्ये एकदम बारीक पूड मी करून घेतली आहे आणि खरं सांगू का ह्याचा स्मेल एवढा भारी येतो ना, कारण त्याच्यामध्ये आपण जायफळ वापरलेले आहे. पुरणपोळी करताना नेहमी तुम्ही जायफळ वापरत जा. खरंच पुरणपोळी खूपच छान आणि टेस्टी लागते आणि जायफळ आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर आता पुरणाची डाळसुद्धा शिजलेली आहे. पुरणाची डाळ शिजल्यानंतर थोडीशी येळवणीसुद्धा मी बाजूला काढून ठेवणार आहे. येळवणी म्हणजे आम्ही जे पुरणपोळीचं जे डाळ टाकतो ना शिजायला कुकरमध्ये, त्या डाळीमधले जे पाणी राहतं शिजलेलं त्याला येळवणी बोलतो. तर डाळ खूप छान शिजली. आता ही डाळ मी परतून घेणार आहे, म्हणजेच पुरण बनवून घेणार आहे.
तर आता छान असं पुरण परतून घेतलं आहे मी. पुरण परतून झाल्यानंतर आता आमटीची तयारी करते. एकदम साधा आणि सिंपल स्वयंपाक करणार आहे. जास्त काही तामझाम करत बसणार नाही आहे आज. पुरणपोळी, आमटी, भात हे असंच बनवणार आहे. त्यासाठी आता मी आमटीला फोडणी घालायचं आहे म्हणून खोबरं खिसून घेते आहे. आमटीला कधी पण खोबरं खिसून घालायचं, खरंच खूप छान लागते आमटी. एकदम साधी सिंपल आमटी बनवणार आहे, पण त्याच्यात खूप मस्त आणि टेस्टी लागते. आता त्याच्यानंतर पातेल्यामध्ये आमटीला फोडणी द्यायला घेतले. जिरी मोहरीचा डबा, मसाल्यांचा डबा आणि इथं मी शेंगदाणा तेल वापरते. शेंगदाणा तेलाने आमटी खूप छान होते. आणि पुरणपोळी पण आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा शेंगदाणा तेल नक्की वापरा. खरंच खूप छान आणि टेस्टी लागते पुरणपोळी. मी खूप वेळा अनुभवलेला आहे. टेस्ट एकदम जबरदस्त येते. आता छान फोडणी घालून आमटी बनवून घेते. आमटीला फोडणी दिली. त्यानंतर किचनवरचा पसारा थोडासा आवरला आणि थोडंसं पुरण थंड झाल्यानंतर आता मी ते वाटायला घेतलेलं आहे. आता टी व्ही बघत बघत थोडंसं पुरण वाटून घेते, कारण थोडंसं व्लॉग बघत बघत कामं करत असते मी. आणि कामं पण पटपट होतात, दिवस पण आपला खूप छान जातो. असं माझं रोजचं रुटीन काही चाललेलं असतं कामामध्ये. आणि आता हे पुरण छान बारीक पुरणाच्या चाळणीमध्ये मी बारीक करून घेणार आहे. कोणी कोणी मिक्सरमध्ये करतं, पण मी पुरणाच्या चाळणीमध्ये करते. छान होतं बारीक हे. पुरण चांगलं बारीक करून झालेलं आहे. आता पिठाचा गोळा छानपैकी भिजलेला आहे आणि आता मी तो तेल लावून पुन्हा एकदा मळून घेणार आहे. मी पहिलं ना पुरणपोळी माझ्या आई करताना किंवा माझ्या चुलत्या ज्या होत्या त्या करताना बघायची ना, त्यावेळेस त्या पाट्यावरती असं पीठ आहे ना आपटायच्या. खूप छान पुरणपोळ्या होतात तशासुद्धा, म्हणजे पीठ खूप छान भिजलेलं असतं आणि अजूनच पिठाला जास्त आपण पाटावर वंट्यावर आपटलं ना की पीठ भारी झाल्यावरती पुरणपोळीसुद्धा खूप भारी लागते आणि मस्त होते, कुठेही फाटत नाही. तर इथं मी पोळपाटावरतीच व्यवस्थित मळून घेतले. आता एक उंडा केला आहे मी पुरणपोळीसाठी. तर मी नेहमी अशाच प्रकारे पुरणपोळी करते. तेलावरची पुरणपोळी आमच्या इकडे नाही केली जात, अशीच पिठाचीच पुरणपोळी केली जाते. आणि तेलाची पुरणपोळी तुम्हाला बघायची असेल तर तीसुद्धा मला येते. तीसुद्धा एखाद्या ब्लॉगमध्ये मी दाखवेन तुम्हाला करून. आता सध्या तर हीच पुरणपोळी बघा. आणि आता छान असा उंडा भरलेला आहे मी. अशा प्रकारे उंडा भरून घेते. फुटू नये म्हणून त्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. पहिलं मला ना पुरणपोळीच येत नव्हती. माझं नवीन लग्न झालं होतं ना त्यावेळेस अजिबात पुरणपोळी येत नसायची, कारण आईच्या घरी कधी लाटलीच नव्हती, केलीच नव्हती. आणि अचानक सासरी गेल्यानंतर हे सगळ्या कामं करावी लागतात आपल्याला. सवय नसते, आपण जास्त कधी लोकांचा स्वयंपाक केलेला नसतो. तेव्हा काय मला नवीन नवीन येतच नसायचं. माझ्याकडून पुरणपोळी फाटायची. मग सासूबाईंना सांगायचे की मी बाकीचं सगळी कामं करते, वाटल्यास सगळं म्हणजे ए टू झेड सगळं करायचे मी. घरातलं काम किंवा स्वयंपाक सगळं करायचे, पण पुरणपोळी तुम्ही लाटा. पण शेवटी नंतर विचार केला, म्हटलं किती दिवस आपण ह्यांना सांगणार आहे, आपल्याला पण आलं पाहिजे, आपल्याला पण सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. मग मी स्वतःसुद्धा करायला लागले. मग तिथून पुढे शिकले मी.
बरेच दिवस द्यायच्या त्या लाटून, म्हणजे सणवारालाच फक्त, नाहीतर मग एरवी नाही. एरवी मी स्वयंपाक करायचे. आणि पुरणपोळीवरून आज मला टाईम झाले. तर आता पुरणपोळी मस्त लाटून घेतली मी. जेवढी लाटेल ना तेवढी पुरणपोळी अशी मोठी होत होती. मस्त पीठ भिजलेलं होतं. पुरणसुद्धा खूप छान आणि परफेक्ट झालेलं होतं. तर आता पुरणपोळी लाटून झाली, तव्यामध्ये टाकली. आता ती छान अशी भाजून घेते. छान अशी पुरणपोळी तयार करून झाली माझी. आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते. चला आता आम्ही जेवण करून घेतो. तुम्ही पण या जेवायला. तुम्ही बनवली का नाही आज पुरणपोळी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त? तर मी तर बनवलेली आहे आणि जेवतो. आता नंतर बोलते. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि भाजीला उद्या डब्यासाठी काहीच नव्हतं, म्हणून मग मी ब्लिंकिटवरून काही साहित्य मागवले. तर आता ते साहित्य येते, ते घेऊन यायचे आणि काय काय आले ते मी तुम्हाला दाखवते. दुपारी पुरणपोळी झाल्यानंतर काहीच व्लॉग मी परत शूट केला नाही. डायरेक्ट आता संध्याकाळी शूट करते. चला दाखवते मी तुम्हाला आता. शेवग्याच्या शेंगा, भेंडी नाही, मिरची, अय्या शापूच्या भाजीचं काय नैवेद्य दाखवायचं काय? लय थोडीशी आली शापूची भाजी. 100 ग्राम हां, मॅगी, भेंडी, अजून कसले आलेत काय माहिती. टमाटर गेल्या वेळेस खराब आले, ते चांगले आहेत ना? हां, ह्यावेळेस चांगले आलेत. आणि बटाटे पण आलेले आहेत. एवढंच साहित्य आलेलं आहे. आणि इकडं परीचं आमच्या काय खायचं चाललंय, वोफल्स. काय ते बघू कसं लागते. वेफर बिस्किट, हे बघा, हे असले परीने मागवले. काय पण खाती. आज किती वेळ झालं लाईट गेली आहे? जवळजवळ 2 तास झालं लाईट गेलेली. इन्व्हर्टर आहे म्हणून आपल्याला काय वाटत नाही. पहिलं किती हाल व्हायचं आपलं. इन्व्हर्टर नव्हतं तेव्हा. मेणबत्ती असायची कधी कधी नसायची. मेणबत्ती नसली की पहिलं दुकानात पळायचं. पहिले दिवस लय वाईट काढलेले आहेत, लय बेकार दिवस काढलेले आहेत. पहिले दिवस आठवले ना तरी असं नको वाटतं. आणि भाड्याचे रूम तर सांगायचं आहे किती वेळा बदलले असेल आम्ही. प्रमाणाच्या बाहेर जवळजवळ 15-16 वेळा तरी भाड्याचं घरात राहिलो आहे आम्ही. एवढ्या वेळा बदलले आम्ही. म्हणजे काम ह्यांचं सारखं ना बदली होत राहायचं, त्याच्यामुळे रूमा पण सारख्या चेंज होत राहायच्या आमच्या. आणि लय वैताग आलेला. ही नव्हती त्यावेळेस, तू यायच्या अगोदर, 5 वर्ष अगोदर. सगळं अंधार अंधार झालंय बाहेर. चला मी दाखवू का तुम्हाला. थांब, लगेच रिमोट कशाला पाहिजे, अभ्यास कर. हे बघा, आता गॅलरीत आले की तुम्हाला अंधार अंधार दिसणार आहे, कारण सगळीकडे अंधार झालाय. रात्रीचे किडे कसे ओरडतात, बेडकं ओरडतात. हे बघा, आमच्या इकडचा रात्रीचा नजारा किती छान दिसतोय ना. मस्त आहे, भारी वाटतं असं. लाईटी असली ना अजून छान वाटतं बघायला. सोसायटीच्या खाली आहेत लाईटी. आणि किचनवरती आज दुपारपासून एवढा पसारा पडलाय, सगळा भांड्यांचा पसारा, सगळ्याचा पसारा पडलाय. मी काहीही आवरलेलं नाही आहे, काहीच आवरलं नाही आज.
तर आता मी तुम्हाला दाखवते. आता ते मला सगळं क्लीन करायचं आहे, भांडी वगैरे सगळी क्लीन करायचे आहेत. आणि इतका पसारा पडला आहे ना. चला मी आता टी व्ही बघत होते, तसंच रिमोट आहे माझ्या हातात. डबल लाईट लावू का? हे बघा, हे बघितलं का? पूर्ण किचन भरलं आहे भांड्याने, पूर्ण. आत्ताच्या भाज्या आणलेल्या पण सगळ्या भाज्या भरून ठेवायच्यात. दुपारी इथं मी डाळी उन्हाला ठेवल्या होत्या, जराशा ओलसर वाटत होतं म्हणून उन्हाला ठेवलेले हे सगळे डाळी बिळी, पिठाची पिशवी, सगळा आज पसारा पडला. आज इतका कंटाळा आला. पुरणपोळी खाल्ली ते असं नुसतं सुस्ती आल्याने झालं होतं. आता हे सगळं मला आवरायचं आहे. ह्याच्यात माझं मला वाटते जवळजवळ 1.5-2 तास तरी आवरण्यामध्ये जाणार आहे. आता हे सगळं आवरून घेते. आणि आजचा हा छोटूसा व्लॉग होता आपला. आणि तुम्हाला हा छोटूसा व्लॉग माझा कसा वाटला? तर बाय. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आता पटापट सगळं किचन आवरते. चला बाय बाय.